नमस्कार मित्रांनो. आता कसं झालं आहे, रूटीन आयुष्य मेजरली जे लोक असतात जे एका एजनंतर रिलेशनमध्ये असो या लग्नात असो, माणसाचं जे काम असतं ना, कामामुळे ना तो रुटीनमध्ये अटकून जातो. सकाळी उठणे, फ्रेश होणे, आंघोळ वगैरे करून रेडी होणे, ऑफिसला जाणे, रिटर्न येणे, रात्र आराम करून जेवणे आणि झोपून घेणं, असं बेसिक रुटीन होऊन जातं भरपूर लोकांचं. ट्रस्ट मी, याचं काही दुसरं सोल्युशन नाही आहे. काम तर करावं लागेल, पैसे कमवायला लागतील, जेवायला पैसे लागतात. पण ट्रस्ट मी, या रुटीन्समध्ये आपण छोटे बदली म्हणजे जास्त मोठ्या वेळेचे बदलण्यासाठी 10-15 मिनिटाचे बदल पण तुमचं आयुष्य चांगलं घडवू शकतं. फॉर एक्झाम्पल, माणूस जेव्हा सकाळी उठतो, ट्राय करा थोडं 15-20 मिनटं लवकर उठायला. काही नवीन गाणं ऐका, ॲज अ कपल म्हणून तुम्ही नवीन काहीतरी ऐका. हे तुमचं डेली रुटीन आहे. घरी पोचायच्या आधी थोडासा वेळ काढून कुठेतरी फिरायला जा, कुठे काहीतरी नवीन स्पॉट बघा, 15-20 मिनटं गार्डनमध्ये वॉकला जा. जेवल्यानंतर नाही, रात्रीचं वॉकिंग करायचं जेवल्यानंतर, तेही चालेल. झोपताना स्वतःबरोबर बायकोबरोबर या नवरा बायकोने काहीतरी ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजे. असे पिक्चर बघणे, मी तर म्हणतो आर्ट्स बेस्ट कॉमेडी रील्स बघणे. नाहीतर मराठी आहात तर ट्राय हास्यजत्रा पण खूप सुंदर आहे. हास्यजत्रामध्ये बघण्यासारखं काय स्टार्टिंगला कळत नाही, पण नंतर आम्हाला आवडायला लागतात. छोटे जोक्स त्यांच्यात जुळवल्या येतात गोष्टी, त्यामुळे लक्षात राहू द्या. ट्राय करायचं कपल काहीतरी छोट्या गोष्टी. आता मेजर लोक काय होतात, मोठ्या गोष्टीचं हॅपीनेस बनवायला ट्राय करतात आणि छोट्या गोष्टी इग्नोर करतात. एन्जॉय करायला जा. तुम्ही स्वतः एन्जॉय करायला शिका. आणि मेन, तुमचं आयुष्य रुटीनमध्ये बोरिंग झालं आहे ना, त्यामुळे ते बदलायला कोणीच येऊ शकत नाही. तुम्हाला स्वतःहून छोट्या बदली आणून स्वतःचं आयुष्य आनंदी करायचं आहे. तुम्ही स्वतः आनंदी झाला की तुम्ही समोरच्यालाही आनंदी करू शकता. ट्राय स्मॉल चेंजेस.